महादेवाला समर्पित आहेत पशुपती व्रत. संपूर्ण पूजाविधी. पशुपती व्रत हे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे. हे व्रत सोमवार आणि प्रदोष व्रताप्रमाणे पाळले जाते. मान्यतेनुसार महादेवाला समर्पित असे हे व्रत केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. वैवाहिक जीवनातील सुख समृद्धीसाठी देखील हे व्रत प्रभावी ठरते. हे व्रत सोमवारी केव्हाही सुरू करता येते. व्यक्तीच्या सुख समृद्धीसाठी हिंदू धर्मात अनेक व्रत विधान सांगितले आहेत. त्यातील एक म्हणजे पशुपती व्रत. पशुपती व्रत हे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे. हे व्रत सोमवार आणि प्रदोष व्रताप्रमाणे पाळले जाते. महादेवाला समर्पित असे हे व्रत केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. वैवाहिक जीवनातील सुख समृद्धीसाठी देखील हे व्रत प्रभावी ठरते. हे व्रत सोमवारी केव्हाही सुरू करता येते. त्यानुसार आज सोमवार निमित्त जाणून घेऊया पशुपती व्रताचे महत्त्व काय आहे. हे व्रत केव्हा आणि कसे करावे. पशुपती व्रताचे महत्त्व. शिवमहापुराण आणि रुद्रपुराणात पशुपतीनाथांची कथा आणि पशुपती व्रताचे महत्त्व विशद करण्यात आलेले आहेत. मान्यतेनुसार जो भक्त पशुपतीनाथांचे व्रत करतो, भक्तिभावाने व्रत कथा ऐकतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला अपार सुख प्राप्त होते. हे व्रत महादेवाला खूप प्रिय आहे. पौराणिक कथेनुसार एक काळ असा होता की शिव चिंकाराचं रूप घेऊन निद्रा आणि ध्यानात मग्न होते. त्याच वेळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये अहंकार माजवला होता. त्यामुळे सर्व देवतांनी महादेवाला मदतीचे साकडे घालण्यासाठी शिवकडे गेले. सर्व देवी देवतांना आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात घेत महादेवाने नदीत उडी मारली. हे पाहून सर्व देवी देवतांनी भगवान शंकराला प्रगट होण्याची प्रार्थना केली. या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शंकर चतुर्मुख लिंगाच्या स्वरूपात प्रगट झाले आणि या चतुर्मुख लिंगाला पशुपतीनाथ म्हणतात. तेव्हापासून पशुपतीनाथांची पूजा आणि उपवासाची प्रथा सुरू झाली. या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात. पशुपती व्रत कधी करावे. धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला समर्पित पशुपती व्रत कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पंधरवड्यामध्ये म्हणजे शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षात करावे. यासाठी कोणताही विशिष्ट महिना किंवा पक्ष सांगितलेला नाही, परंतु लक्षात ठेवा की हे व्रत फक्त सोमवारीच करावे. किती व्रत करावे. पौराणिक कथेनुसार पशुपतीचे हे व्रत खूप प्रभावी आहे. या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार हे व्रत 5 सोमवार पाळावे. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पशुपती व्रताचे नियम. प्रत्येक उपवासाप्रमाणे ह्या उपवासाचेही नियम आहे. व्रताच्या आदल्या दिवशी आपले केस धुवावेत. व्रताच्या दिवशी पूर्णपणे पवित्रता राखा. तसेच सकाळी मंदिरामध्ये जाऊन पूजा करावी आणि सायंकाळीही मंदिरात जाऊन पूजा करावी. सायंकाळच्या पूजेला अधिक महत्त्व आहे. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. हे व्रतात अन्न न खाता फळांवर करावे. भगवान शंकरांना बेलाची पाने अर्पण करावी. लक्षात ठेवा, बेलाची पाने कापलेली किंवा फाटलेली नसावीत. 5 व्रत पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उपवास करायचा असेल तर पहिला सोमवार वगळून पुन्हा व्रत करावे. अशी आहे पशुपती व्रत विधी. सोमवारी सकाळी लवकर उठून स्नानादी करून 5 व्रताचा संकल्प घ्यावा. पूजेची थाळी तयार करून शिव मंदिरात जावे आणि संपूर्ण शिव परिवाराची पूजा करावी. पूजेमध्ये भगवान शंकरांना अभिषेक करत सर्व पूजा साहित्य, बेलपत्र, मिठाई अर्पण करावी. प्रदोष काळात ह्या व्रताची पूजा अत्यंत लाभदायक मानली जाते. त्यामुळे सायंकाळीही प्रदोष काळात मंदिरात जाऊन पुन्हा एकदा पूजा करावी. पूजेसाठी शुद्ध होऊन पूजेच्या ताटात तुपाचे 6 दिवे ठेवावेत. काहीतरी गोड नैवेद्यासह मंदिरात जावे. नैवेद्याचे 3 भाग करावे. त्यापैकी 2 मंदिरात ठेवा आणि 1 घरी आणा. तुम्ही आणलेल्या दिव्यांपैकी 5 दिवे भगवान शंकरांसमोर लावा आणि तुमची इच्छा मनात व्यक्त करत 1 दिवा न जाळता घरी आल्यानंतर तो दिवा लावा आणि मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करताना दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवा. आता घरी आणलेले गोड पदार्थ प्रसाद म्हणून स्वीकारा. ह्या दिवशी मिठाचे सेवन टाळा. अशा प्रकारे 5 सोमवार हे नियम पाळावे.
असे करावे उद्यापन. सुरुवातीच्या 4 सोमवारी पहिल्या दिवसाप्रमाणे पूजा करावी. त्यानंतर 5व्या सोमवारी पूजा करा. आता एक नारळ घेऊन त्याला 7 वेळा पंचरंगी धागा गुंडाळा. आता पूजेच्या ताटात ते नारळ, 6 तुपाचे दिवे, मिठाई आणि 108 बेलाची पाने घेऊन शिव मंदिरात जावे. शिवाला नारळ अर्पण करा आणि शिवमंत्र म्हणत महादेवाला 108 बेलाची पाने अर्पण करा. घरी यावेत आणि परत आणलेला एक दिवा मुख्य दारावर लावावे. उद्यापनाच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे. भगवान पशुपतीनाथांची कथा सुरू करण्यापूर्वी आपल्यासोबत थोडे तांदळाचे दाणे घ्यावेत आणि एकत्र ऐकणाऱ्या सर्वांना ते वाटावे. कथा संपल्यावर ही दाणे मंदिरात अर्पण करावी. ती फेकून देऊ नका. एकेकाळी नेपाळच्या सुंदर पवित्र भूमीकडे आकर्षित होऊन भगवान शिव कैलास सोडून तेथे राहण्यासाठी आले. ते या प्रदेशात 3 शिंगांच्या हरणाच्या चिंगारा रूपात फिरू लागले. त्यामुळे हा प्रदेश पशुपती क्षेत्र किंवा मृगस्थळी म्हणूनही ओळखला जातो. शिवांची अनुपस्थितीत पाहून ब्रह्मा आणि विष्णू चिंतित झाले आणि दोन्ही देव भगवान शिवांच्या शोधात निघाले. या सुंदर प्रदेशात त्यांनी एक तेजस्वी मोहक 3 शिंगांचे हरिण फिरताना पाहिले. त्यांना हरणाच्या रूपात असलेल्या शिवांबद्दल संशय आला. आपल्या योनिक ज्ञानाचा वापर करून ब्रह्माने तत्काळ ओळखले की ते हरिण नसून भगवान आशुतोष आहेत. तत्काळ ब्रह्माने उडी मारली आणि हरणाचे शिंग पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे हरणाचे शिंग 3 तुकड्यांमध्ये तुटले. त्याच शिंगांचा एक पवित्र तुकडा तुटून येथे पडला, ज्यामुळे येथे महारुद्रजींचा जन्म झाला, जे पुढे पशुपतीनाथजी म्हणून प्रसिद्ध झाले. भगवान शिवांच्या इच्छेनुसार त्यांना मुक्ती दिल्यानंतर भगवान विष्णूंनी नागमतीच्या उंच टेकडीवर एका लिंगाची स्थापना केली, जे पशुपती म्हणून प्रसिद्ध झाले.